नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये नागपूर या वन विभागामध्ये काय केलेलं आहे, की त्यांनी जे 21 आणि 22 या तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं, तर त्यांना काय केलं, की उशीर झाला होता वन विभागामुळे. तर त्याच्यामुळे काय केलं, की त्या विद्यार्थ्यांना काय केलं, की परत चान्स दिलेला आहे. तर परत चान्स दिलेला आहे. तर त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी मी काय केलं, की काल त्याची माहिती दिलेली आहे. कंप्लीट तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्याची काय करायचं आहे, कसा मेल करायचा त्याची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. ओके. आता ते पहिलं कव्हर करेल आणि विद्यार्थी काय म्हणत आहे त्याच्यावरती विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया तुम्हाला सांगेल. तर बघा, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की शॉर्टमध्ये सांगेल तुम्हाला, की जे 21 आणि 22 तारखेला जे विद्यार्थी होते, ओके. 21 तारखेला 22 तारखेला होते. तर त्यांना काय होईल, की टेक्निकल डिफिकल्टीमुळे त्यांच्या बॅचेस वेळेवरती झाल्या नाहीत आणि त्याला काय केलं, की उशिरा झाला त्यामुळे. ओके. त्यांना काय केलं, की उशीर झाला आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काय करण्यात आलं होतं, की आपल्या क्षमतेनुसार धावता आले नाही. त्यामुळे काय केलं, की त्या विद्यार्थ्यांना परत चान्स दिलेला आहे. पुन्हा चान्स दिलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना मेल करायचा आहे कुठे? recruitment2023.nagpurcircle@gmail.com याच्यावरती मेल करायचा आहे. ओके. याच्यावरती तुम्हाला काय करायचं, की मेल करायचा आहे. तर हे मेल कधी करायचं तुम्हाला? उद्यापर्यंत. उद्यापर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मेल करायचा आहे. त्याच्यानंतरचे मेल तुम्हाला काय केलं, की त्यांनी घेणार नाही आहेत. तर तुम्हाला मेल करायचा आहे. त्याच्यामध्ये मेल करताना काय-काय गोष्टी लिहायच्या तुम्हाला? स्वतःचं नाव लिहायचं आहे ईमेलमध्ये. त्याच्यानंतर गुणवत्ता क्रमांक लिहायचा आहे. चेस्ट नंबर, हा चेस्ट नंबर कोणता आहे? ज्यावेळेस तुम्ही रनिंगला गेले, लक्षात घ्या रनिंगला गेले, तर त्यावेळेस तुम्हाला जो चेस्ट नंबर दिला होता तुमचा, तर तो चेस्ट नंबर घेऊन तुम्ही धावले होते, तो नंबर लिहायचा आणि एफ-ओ-जी नंबर तुम्हाला लिहायचा आहे. आता एफ-ओ-जी नंबर आणि गुणवत्ता यादी कुठे भेटेल तुम्हाला? तर इथे गेल्यानंतर तुम्हाला काय द्यायचं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं हे टाईम टेबल भेटेल आणि हे शेड्यूल भेटेल तुम्हाला इथे. आता काय करेल, की मुलांचं ओपन करेल मी. तर मुलांचं हे केल्यानंतर बघा, इथे बघा तुमचा मेरिट नंबर दिसत आहे. ओके. तर हा मेरिट नंबर काय करायचा आहे तुम्ही इथं या ठिकाणी टाकायचा आहे. मेरिट नंबर म्हणजे गुणवत्ता यादी क्रमांक. नाव तर तुमचं आहेच इथे. त्याच्यानंतर तुमचा एफ-ओ-जी नंबर. आता एफ-ओ-जी नंबर काय करा तुम्ही त्यासाठी तुम्ही काय करा, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी होती ना, ॲक्चुअली या यादीत नव्हतं. मेरिट लिस्टमध्ये होता. तर या इथं तुम्हाला भेटेल. ओके. तर हा जो आहे ना, हा नंबर आता सीरियल नंबर म्हणजे मेरिट लिस्ट नंबर आहे. तर हा एफ-ओ-जी नंबर तुम्ही लिहायचा आहे. आता यांचा सीरियल नंबरचा सतीश कुणी यांचा एफ-ओ-जी नंबर हा आहे. त्याचा सीरियल नंबर 1 असणार आहे. म्हणजे त्यांचा मेरिट नंबर 1 असणार आहे. इथेही त्यांचं काय असेल, की तेच असणार आहे. ओके. सतीश नंबर खुणे यांचं मेरिट लिस्ट नंबर 1 आहे आणि त्यांचा एफ-ओ-जी नंबर. या 2 गोष्टी तिथे दिल्या. त्याच्यानंतर ना एखाद्या विद्यार्थ्याला चेस्ट नंबर आठवत नसेल, काही काळजी करू नका. चेस नंबर ना तिथं काय करा, की ब्लँक सोडा किंवा माहीत नाही, लक्षात नाही असं नमूद करा. बाकीची इन्फॉर्मेशन फक्त बरोबर लिहायची आहे. ही गोष्टी काय करायची तुम्ही द्यायची आहे आणि जिथं तुमचं ग्राउंड झालं तिथेच तुम्हाला जायचं आहे. मुलींसाठी कुठे जायचं आहे तुम्हाला? जो पहिला चौक आहे याचा लुपिन चौक आहे ना, तिथे तुम्हाला जायचं आहे. जिथं पहिली झाली तिथेच. मुलांचाही काय करायला, की तुम्हाला त्या टाकीच्या जवळ वॉटर टँक जो आहे तिथेच जायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे नाहीये लक्षात घ्या. काय म्हणतात, की बदल नाहीये. ठिकाण जे आहे ते तिथेच असणार आहे. ठीक आहे. आता हे झालं तुम्हाला कधी होतं, काय होतं सांगितलं. आता ह्याच्यानंतर ना विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला ॲक्चुअली मार्क किती आलेत तेच माहिती नाहीये. लक्षात घ्या. हे जे आहे विद्यार्थी काय करतात, की आता यांना उशीर झाला का? किंवा विद्यार्थ्यांना काय केलं, की ज्यांना 18 मिनिट येत होते ते 19 मिनिट आले. पण त्यांना 19 मिनिटं आले का नाही तेही नाही माहिती आहे. त्यांना उशीर झाला की लवकर झाला हे काहीच नाही आयडिया. कारण की बघा एका मिलीसेकंद म्हणजे तिथे जर पकडा तुम्ही मुलांच्या बाबतीत जर पकडा तर तुम्हाला 17 मिनिटामध्ये तुम्हाला कव्हर करायचा आहे मिनिमम. मिनिमम. तर 18.1 जरी केला त्यांनी, ओके 18 पॉइंट समथिंग मिलीसेकंद जरी आले, तरी तो काय करेल की विद्यार्थ्यांचे मार्क लॉस होतात. आता तुम्ही जर बघाल इथे, तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं ते सांगतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची अशी स्थिती आहे, की त्यांना एक्झॅक्टली समजत नाही, की मी जाऊ की नको जाऊ? कारण बघा, आता काय केलं, की विद्यार्थी एवढे आलेले आहेत हे करून आणि त्याच्यानंतरनं कालच नोटिफिकेशन आलं. आता तुम्हाला जर बघितलं, तर हे हे काय करेल, की 4 तारखेला रनिंग आहे. तर त्यांना आज सपोज काल त्यांनी प्रॅक्टिस केली असेल, आज आणि 1 तारखेला, 2 तारखेला भेटेल, 3 तारखेला त्यांना निघायला लागेल कसंही करून. तर 2 दिवसाची त्यांनी प्रॅक्टिस भेटेल आणि काय केलं, की विद्यार्थ्यांनी काय केलं, की बॉडी एवढी लॉक झाली होती विद्यार्थ्यांची. बघा काही-काही विद्यार्थी अजूनही रिकव्हर झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे 100% देतील का नाही, हे अजूनही त्यांना शंका आहे. ओके. 100% देतील का नाही याची शंका आहे. बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांना 100% शंका आहे, म्हणजे 100% शुअरिटी आहे. ते काय करतील, की त्यांना माहिती आहे, की मला 20 मिनिटं लागले, म्हणजे जे काही जास्त वेळ लागला त्याच्यापेक्षा मी कव्हरच करेल.
तर हे काही विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स, काही विद्यार्थी अजूनही शंका आहे, की एक्झॅक्टली काय म्हणजे करू की नाही, जाऊ की नको? कारण की असं नको व्हायला, कारण की असं नको व्हायला, की तिथे गेल्यावरती पहिल्यापेक्षा कमी वेळ लागेल. कारण त्यांनी आतापर्यंत मार्क नाही दाखवलेले, वेळही नाही दाखवलेला, तर त्यांना त्याच्यामुळे त्यांना शंका आहे, की जाऊ काय नको? आता बघा हे मुलींच्या बाबतीत काय, की हा 12 मिनिटाचा वेळ आहे, 80 मार्क आहेत. लगेच जरी बघा इथून 12 ते 13 मध्ये म्हणजे 12 पेक्षा 1 मिलीसेकंद जरी जास्त झाला, 12 पेक्षा 1 मिलीसेकंद जरी जास्त झाला, तरी त्यांना काय होतं, की आणि 13 मिनिटापेक्षा 1 म्हणजे 12.99 सॉरी 59 ये पकडा. तर यावेळेस काय करेल, की त्यांना 70 मार्क म्हणजे 10-10 मिनिटाचा फरक पडतो एका मिलीसेकंदवरती. एका मिलीसेकंदनं 10-10 मिनिटाचा फरक पडतो. इथे बघा मुलांच्या बाबतीत तसंच आहे. तुम्हाला एका-एका मिनिटामध्ये काय होतं, की इथं इथं जो गॅप आहे तो बघा 10 मिनिटाचा फरक पडतोय 17 मध्ये आणि 18 मध्ये. यामुळे विद्यार्थ्यांचा हे आहे, की मला एक्झॅक्टली इथं मार्क किती आहेत? 18 आहेत की 19 आहेत की किती मिनिटं लागले? ते त्यांना आयडिया नाही. त्यामुळे मला समजत नाही. तर काही विद्यार्थ्यांना जर खरंच खूप जास्त वेळ लागला असेल, सपोज 40 एक मार्क, तर त्यांनी कव्हर करून 45 होऊ शकतात, कव्हर करून 45 होऊ शकतात किंवा 60 ही होऊ शकतात त्यांचे. ओके. तर तशी जर कंडिशन असेल, आता आता विद्यार्थ्यांच्या या कंडिशनला मी सोल्युशन काय देईल? तर तुम्हाला बघा, तर तुम्हाला खरंच माहिती आहे, की तुमचा खरंच लॉस झाला आहे. तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही 100% देऊ शकत होते, पण त्या दिवशी देता आलं नाही. अशा शुअर विद्यार्थ्यांनी काय करा, की यावेळेस ग्राउंडला जा आणि काय करा, की तुमचा टायमिंग जो आहे तो काय करा, की वाढवा इथे जे काय असेल तो. आता तो एक्झॅक्टली किती काय हे तुम्हाला अजूनही नाही समजलेलं. आपण प्रयत्न करत आहोत त्यांना, की हे डिस्प्ले करता म्हणून. जर डिस्प्ले केलं तर त्यांना अजून पिक्चर क्लिअर होईल, की पहिला किती वेळ होता आणि आता तुम्हाला किती येणार आहे. तर या गडबडीमुळे विद्यार्थी अजूनही याच्यात आहेत, की जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको. मला पर्सनल विचारल्यानंतर सांगेल मी तुम्हाला हेच म्हणणं आहे, की सपोज तुम्ही काय केलं, की प्रॅक्टिसच्या वेळेस जो आहे आणि आता काही विद्यार्थ्यांनी वॉच होती मुलांना स्पेशली सांगत आहे. त्यांना वॉच अलाउड होती, तर त्यांनी वॉच लावलेली आहे. तर तुम्हाला समजून जाईल, की तुमच्या ग्राउंडच्या वेळेस आणि याच्या वेळेस वेळेसमध्ये जर किती फरक आलाय, तर त्याच्यानुसार तुम्ही ठरवा, की जायचं की नाही ते. जर सपोज जर खूपच जास्त फरक पडला असेल, तर तुम्ही जा, तुम्ही प्रॅक्टिसच्या वेळेस आणि जर खूपच कमी पडला असेल एखादा मिनिटाचा वगैरे फरक, कारण तिथे जाऊन पण तुम्ही जर सपोज जरी त्याच्यापेक्षा बेकार परफॉर्म केला, तर अजून तुमचाच लॉस होणार आहे. तर ह्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे काय करा, की ह्या गोष्टीचा थोडा विचार करा आणि तुम्ही काय करा, की जायचं आहे. आता त्याच्यानंतर अजून गोष्ट, की जे 23, 24, 25, 26 पर्यंत जे धावले विद्यार्थी, त्यांना जास्त म्हणजे त्यांना घाबरायची गरज आहे का? तर बघा, नागपूरचे जे ग्राउंड आहे, मला पर्सनली फील होतं, की त्या नागपूरच्या ग्राउंडवरती आउट ऑफ मारायचं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क आहे. त्याच्या कंडिशन अशा असतात, ऊन बघा तिथं 8 वाजल्यापासून ऊन सुरू होतं. सपोज ज्याचं लक सुरू झालं पहिल्या बॅचला त्याला धावला तो ठीक आहे. त्याला चांगला चान्स भेटेल. पण नंतर परत पाहाल ना तर तीच कंडिशन होणार आहे. आणि त्याच दिवशी सारखी आता जर कंडिशन आली तुम्हाला परत तिथेच. तुम्ही फिरून तिथेच येणार आहात. ओके, अशी कंडिशन होणार आहे विद्यार्थ्यांची. त्यामुळं 23 तारखेच्या विद्यार्थ्यांनी एवढंही 23 नंतरच्या विद्यार्थ्यांनी एवढीही घाबरायची गरज नाहीये. एवढा इम्पॅक्ट होईल असं वाटत नाही. पण बघूयात आपण एक्झॅक्टली हे धावचाचणीचा जर रिझल्ट आला 5-6 तारखेला ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण काय करू शकतो, की याच्यावरती क्लिअर आयडिया येऊन जाईल, की एक्झॅक्टली काय होणार आहे ते. ओके. तर मला तर वाटतं, की एक्झॅक्टली एवढा फरक नाही पडेल, पण पहिल्या शिफ्टमध्ये आले ना विद्यार्थी त्यांना नक्कीच फायदा होईल. पण त्याच्यानंतर जर बघाल ना, नंतर मी सेकंड, थर्ड जी शिफ्ट राहील, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एवढा फायदा होईल असं वाटत नाहीये. ओके, वाटत नाहीये. कारण की बघा 2 दिवसामध्ये जर बघितलं तर 5,600 मुलं आणि 5,600 मुली एवढं होतं. तर बघा 5,600 आणि 5,600 म्हणजे 11,000 सॉरी 11,200 एवढे विद्यार्थी काय करतात, की होतात. दोन्ही मिळून पकडले तर मुलं आणि मुली पकडली. तर बघा मुलींच्या 2400 आणि 2400 एवढे पहिल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची. आता ते जर मुलं जेवढ्याच्या तेवढ्या जरी आली सपोज आता मी 2400 मधल्या सपोज वरच्या 400 काढल्या आणि नंतरच्याही 400 काढल्या सपोज. फॉर एक्झाम्पल 2-2 हजार जरी आल्या, तर एका दिवसात ग्राउंड होणार नाहीये. 2 दिवसात होऊ शकतं, असं आहे. 4 आणि 5 तारखेला ग्राउंड होऊ शकतं. एका दिवसात होईल असं वाटत नाहीये. कारण की एका दिवसात ते जर मुलांची स्ट्रेंथ जास्त असेल, तर ते काय करतील, की 2 दिवसात ते करतील. आता ते जे सगळं होणार आहे, ते कधी कळणार आहे तुम्हाला? 2 तारखेला ते डेटा घेणार आहेत. 2 तारखेला काय करतील, की सगळा डेटा येईल त्यांच्याजवळ आणि त्याच्यानंतरनं परत एक वेगळं नोटीस काढेल आणि त्याच्यानुसार तुमची टाईम वगैरे सगळं डिस्प्ले करण्यात येणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.